मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची या ठिकाणी प्रभाग पुनर्रचना करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटांसाठी तर 112 गणांसाठी या ठिकाणी प्रभाग रचना निश्चित करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। त्यामुळे आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे या ठिकाणी वाहण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। गुहागर तालुक्यातील एक गट तर याच गुहागर तालुक्यातील 2 गणांमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आहे। 2022 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेची मुदत या ठिकाणी संपलेली होती। प्रारूप प्रभाग रचनेवरती हरकती नोंदवण्यासाठी 21 जुलैपर्यंत या ठिकाणी मुदत असणार आहे। जिल्हा परिषद प्रारूप गटाची संख्या 6 ने तर गणांची संख्या 12 ने या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते आहे। मंडणगडमधील 2, दापोलीमधील 6, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 5, रत्नागिरीमधील 10, संगमेश्वरमधील 7, लांजामधील 4 तर राजापूर तालुक्यातील 6 गट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे आता या गटांची निश्चित झाल्यामुळे आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे या ठिकाणी वाहण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।